ऑपरेशन टायगरच्या शक्यतेवर उद्धव ठाकरेंकडून शिक्कामोर्तब. ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा. खासदारांच्या बैठकीत वक्तव्य. सोडून गेलेल्यांना पश्चाताप होईल, उद्धव ठाकरेंचा इशारा. माजी प्रधान सचिव अनंत कळसेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. शासकीय निवासस्थान नंदनवरवर दोघांमध्ये चर्चा. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. गिरगावातील पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा. सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना मनसेचा विरोध. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल. 20 वर्षांनी होणार हत्येचा उलगडा. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांवर हत्येचा आरोप. नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपकेंसह सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज सहभागी होणार. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंवर हल्ला. जयपूरमधील आंदोलनादरम्यान दिपकेंना मारहाण. सत्ताधारी घाबरले. हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. पुण्यात सीएनजी पीएनजीच्या दरात वाढ. एमएनजीएल कडून सोमवारी मध्यरात्रीपासून दरवाढ. पीएनजीच्या दरात 85 पैसे तर सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ. आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांच्या रजिस्ट्रेशनसह अनेक कामं होणार ठप्प. साताऱ्यातील कोयना धरणातील पाणी ओसरलं. कोयना धरणातील जलसाठा 9 टीएमसीवर. ग्रामदैवत मानई देवी मंदिर स्पष्टपणे दिसलं. जूनचा पंधरवडा संपला तरीही पावसाची प्रतीक्षा कायम. मुंबईसह उपनगरांमध्ये अद्यापही पावसाचं आगमन नाही. पुढील काही दिवस स्थितीत बदल होणार नसल्याचा अंदाज. राज्यातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई. नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभागात पाणीटंचाई. सध्या धरणात 23% पाणीसाठा शिल्लक. भिवंडीत सेप्टिक टँकमधून पडून चिमुकल्याचा मृत्यू. खेळता खेळता 6 वर्षांचा मुलगा पडला. फरीद बाग परिसरातील हृदयद्रावक घटना. नवी मुंबईत भरधाव कारची 7 ते 8 जणांना धडक. कळंबोलीच्या सेक्टर 1 परिसरातील घटना. अपघातामधील जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश. शिर्डीत आणखी एक भोंदू. अशोक खरात गजाआड. भीती दाखवून दाम्पत्याकडून उकळले 51,000. पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या. भारताची डीप स्ट्राईक क्षमता वाढली. लॉंग रेंज अँड अटॅक क्रूज मिसाईलची चाचणी यशस्वी. 1000 किलोमीटर दूरवरील लक्ष्य नष्ट करता येणार. नाशिक मधून कोलंबोसाठी जाणारे कांद्याचे 65 कंटेनर परतले. शिपिंग कंपनीच्या समस्येमुळे कांदा व्यापाऱ्यांचं नुकसान. नियोजित वेळेत जहाज उपलब्ध न झाल्यानं कोट्यावधींचा फटका.